आपल्या कार्यक्रमासाठी चिंपरी चिंचवडचे महापौर आलेले आहेत, तर त्यांचंही मी स्वागत करते. ते झाल्यानंतर इथं ओळख करून देणं ही एक मोठी जबाबदारी असते. आता ओळख करून देताना सुद्धा लोक कशी गंमत करतात बघा. आमच्याकडे त्यांनी ओळख करून द्यायला सुरुवात केली. आजचे आपले प्रमुख पाहुणे माननीय आप्पासाहेब डांगोरे यांचं कौतुक मी किती करावं. ते महान व्यक्तित्व आहेत. त्यांचा अनेकविध गोष्टींमध्ये हातखंडा आहे. त्यांच्याविषयी मी काय बोलावं, कारण कोळसा उघडावा तितका काळाच. लहानपणीच ते त्यांच्या मातृछत्राला मुकले आणि काहीच वर्षात दुधात साखर पडावी तसे त्यांचे वडीलही वारले. आणि हे काय बोलतायत हे इथं उभं राहिलेला काही कळत नसतं. पण जबाबदारी जर का चुकीच्या माणसाच्या हातात गेली तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो अशा निरनिराळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमधून तर लक्षात येतच. अधिक अशा सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये जेव्हा आपण भाग घेत असतो तेव्हा अशा सांस्कृतिक कार्यक्रमांमधून अनेकविध गोष्टी शिकता येतात आणि ह्या गोष्टी शिकलेल्या पुढे ते अत्यंत म्हणजे बुद्धिमत्ता तर आपली वाढतेच, पण असे कार्यक्रमांना जर का आपण गेलो तर बऱ्याच गोष्टींना आळा कसा घालता येईल बोलता बोलता हेही आपल्याला कळतं. नाही तर अनेक लोक चावी दिलीसारखे सुटतातच. म्हणजे नंतर सांगावं लागतं थांबा, त्यांना म्हणावं कार्यक्रम संपायची वेळ झालेली आहे, तुमचं भाषण बंद करा. त्या अशा सगळ्या मजा असतात आणि अशा बऱ्याच मजा मी तुम्हाला सांगू शकेल, पण मला कार्यक्रमाला विलंब करायचा नाहीये. तर आता आपल्या समोर सादर तो डेप्युटी आला की त्याच्या समोर प्रार्थना म्हणायची. एकदा काय झालं, आमच्या शाळेत डेप्युटी आला. त्याला कळलं आमच्या शाळेत रामायण वगैरे शिकवतात. रामायण वगैरे शिकवतात म्हटल्यावर त्यांनी काय केलं, त्यांनी म्हणे चला बघूया तरी किती काय रामायण मुलांना येते बघूया. तर त्या डेप्युटीने त्याला विचारलं, बाबा तू सांग शिवधनुष्य कोणी तोडलं? केलं की काय आम्ही दाखवतो. तो मुलगा बहुधा मीन राशीचा असावा. तरी सांगितलं सर तुम्हाला खरं सांगू का, मी गेला अख्खा आठवडा शाळेत आलेलो नाही, त्यामुळे शिवधनुष्य मी काय तोडलेलं नाही. आता मास्तरांकडे ते डेप्युटी कंप्लेंट करायला लागले, काय उत्तर देतात तुमची मुलं? मास्तर डबल मिळालं. मास्तर म्हटले की साहेब हा द्वाड मुलगा बरं का, यानेच तोडला असं. ते कंटाळून शेवटी प्रिन्सिपलकडे गेले. प्रिन्सिपलकडे गेल्यावर प्रिन्सिपलला म्हणाले, अहो काय म्हणजे शाळेबद्दल ऐकलं होतं, तुमच्याकडे रामायण वगैरे शिकवतात. मी असे प्रश्न विचारले की असे विद्यार्थी तसे, शिक्षक तसे. तर म्हणे आता तो विचारायलाच नको, प्राचार्य जाऊ द्या, तुम्ही कुठे याची वाच्यता करू नका. मोडले ना ते धनुष्य, आपण आपल्या शाळेच्या फंडातून ते रिपेअर करून देऊ. आणि तो डेप्युटी आला की ते प्रार्थना व्हायची, विषय सर्वथा नावडो. त्यातला आम्हाला फक्त विषय सर्वथा नावडो हे तेवढं आवडायचं. त्या डेप्युटीचा मात्र तो तुरस येत होता, तो कलंक मध्यसारखा जगल्यासारखा जडून जायचा होता. प्रार्थना वगैरे म्हणजे लहानपणी कविता सुद्धा तशाच वाचल्या बरं का. म्हणजे जे कारंजले गंजले त्यासी म्हणे जो आपुले, त्यानी जे कारंजे गंजले अशा सुद्धा वाचलेल्या. त्यामुळं
हे सगळं करत असताना अनेक गोष्टी अशा होत असतात.